तर मित्रांनो परत एक जुनी आठवण ताजी करावीशी वाटते. आज आलो होतो असाच फिरत फिरत. मित्रांनो हा चऊ आहे. हा मुतखड्यासाठी चालतो. मुतखड्यावरती रामबाण उपाय आहे, सगळ्यांनी खावे. चला मित्रांनो, रानमेवा खायला. रानमेवा म्हणजे चऊ. आता बघू कुठं सापडतो. सूर्याच्या निम्म मध्यभागी. जंगल माहित नाही आम्हाला. आता डोंगर आता सीधा आम्ही कडा लावून ते पा कडाई लागणार. आता हेरून आता आठ काय काय सापडत जाऊन झाला तर तिथं त्याला फळ पेटले नाही. अंगेरावर जायचे. आता नेमकी काय करा ना. आता आठ असं भेटणार नाही. आता चाललो आम्ही पुढं. जाऊ आम्ही पोहोचते डोंगरपर्यंत लागणार. त्या आम्हाला चपू काय सापडे नाही राहिले. जाऊन झाडात दिसेल आहे. मग बारणा डोंगर पराव पक्का चऊ. आम्ही उन्हाळी येते पण आण अजून नुसता पाला पाला दिस. सापडायला पाहिजे एखादा. काही नाही इकडं. आडे एक होता ती काळी खाय किदा थोडाशी. वर्ष एकदाच येते आणि मग खावालेच पाहिजे. यापासून बराचसा काहीतरी आजार मुतखडा वगैरे दूर होता. आम्हाला अजून नवीन काही शोधायचं तर आम्ही नवीन काही माहिती घेऊ. आम्हाला जे आहे ठेवायला पण ते आम्हाला भेटले नाही अजून. एक व्हिडिओ काढेल. लय मोठा डोंगर आहे मित्रांनो. मला तर सवय नाही ना. जशा काय बिवा बिवा येईल. हे पहा मित्रांनो, जंगलातला रानमेवा बापळे म्हणतात याला. समारमध्ये वापर करता याचा. लय भारी वास येतो याचा. कधी कुठं दिसले तर घेऊन या. अवेरा मित्रांनो अडसव एकदम केळी सारखाच राहतो, पण निबर झालेला आहे. मोठमोठे केळी येऊन गेल्या त्याला. चला दुसरा पाहू. पुढे जाऊ थोडस.
लय मोठे कडे इकडे. आमनी गावनी पोरा चाला सांगायचं निघता नाही पोऱ्या. या काय कारवार मुना. कारवी आहे मित्रांनो. आपलीकडे पडव्याताला वापरता नाही काय शिरडन म्हणून. एकदम भारी दिसत ना जरा. मित्रांनो हाय, आम्ही डोंगर चढून राहिलो. काय कमजोर माणूसने डायरेक्ट डोंगरला यावं नाही पर्या हो. हं. आया बिन बाबा बी आठवणी लाग डायरेक्ट. आठच ऊस खावाला आवडे. आया बाबा काय करतात. मित्रांनो चव खायला लय लेट होई गेवर आम्ही. थोडा महिना महिना 1 महिना आधी यायला पाहिजे होता. आता तो लाल चव दिसा का. हा अविरा काय मोठं लावय की आत. आता कंदमुळच खावाला. मित्रांनो आम्ही चव शोधत बरेच लांब येऊन लागलो. हा चऊचा बगीचा आहे. पण मग बहुतेक मुलांनी काढून खाल्लेलं आहे. आम्हाला याला बहुतेक जास्त उशीर झाला आहे. आता आमच्या नशिबात आहे की नाही ते आम्हाला माहिती नाही. मग कारण हे पहा आम्ही इतक्यावरती येऊन लागलो आहे. आम्हाला एकही ठिकाणी अजून चव सापडलेले नाही. जे सापडले ते निबरच होते. हा चऊचा बगीचा आहे. तो आमचा मोबारीचा मुन्ना पंडित बर्डे चालतोय. आम्ही तर आलो इथपर्यंत. आणि आम्ही आता हे पहा एक डोंगराच्या कडेला आलेलो आहे. आणि आता उतरायचं कुठून हा प्रश्न पडला. चव सापडत नाही. आया नाही जाता येणार मुना. आठवून सोडा ना तिरपा तिरपा. पर्या हो पक्का तुम्ही घ्या ताजीने मागवा की. साला सौ खान साला सौ खान पुरे भाकरची राठी. परत वरच्या सर मध्ये चालू आम्ही. मोठा कडा त्याट मुन्ना चढायला जागा हा की. मुन्ना चढी चालना. परत आता आब्यादाजी. आठवून कशा तरी खालून चढणार वर. दाजी आणि मुन्ना वर चढणार. मग तेच मग बाग बाग चालू. लई मोठा कडा पड्या हो. चव सापडला तर भारी वाटेल. काय
वरच्या सर मध्ये ते सडीव ना आता चव सापडायला पाहिजे. चौसत पण कशा एकदम निबर निबर नाही पाहिजे आपल्याला. सापडला सगळ्यात पाहिजे तुम्हाला दाखवू. चौशी झाडं म्हणजे डायरेक्ट डोंगर डोका आणि वरवर माणूस काय लपी जाते वर. केळी सारखाच झाड. काय नाही तिकडे काय नाही रे. अरे डायरेक्ट डोका उपरटा तो चव पांटा. काय दर दिवस ना काम काम ते मग कधीतरी मन सोक्त फिरवा. ऊन पडला मित्रांनो. चव तर काय दिसत नाही अजून. बाकी दाजी आणि मुन्ना वरच्या बाजूला आहेत. नवीन माणसाचं काम नाही दाजी आहे गांड्या सांड्याना. हा हा पांडू माणूस ना आता कामच नाही डोंगरला. जागून पक्का टाइम लागेल. एवढा फिरलो मित्रांनो. तो माग डोंगर पायरा का तिथून आलो आम्ही पाहत पाहत. शेवटी मुन्नाने चौकशीच काढा त्याला जोडा दाजी आहे आड. एक चौथ सापडना. चव कसं काढतात ते बी पहा मित्रांनो. एवढी कडाला काही तेच ना कामात का. सरकार दाजी दाजी सरकार हे पहा मित्रांनो असा चव असतो. सगट पाहिजे होता म्हणजे तो पाती त्यांनी बर झाला एक चव. आणि याच्यात असा होता आणि आपा त्याने तोडून काढला एक. शेंडा फेकून दिला. शेंडा फेकून दिला नि बरंच आहे पण मग आता काय करणार. तसंच घ्या मित्रांनो चव खा. ते अजून तर काढलाही नाही पण मग हा आहे बरं का इथं याच्यात मध्ये आतमध्ये मच्छा गाभा खायचा. गोड लागा रे म्हणून तो काजू आम्ही तो मुन्ना तोड राही ना आता खाऊ देऊ. हो आड पुरा डाग चावता. चव अशाच भेटत नाही काय सांगा ना तुम्हाला. या हात पण तरी निबर होय घ्या ना कारण पिवळा सफेद
का हे पिवळं? दाखड भूत शाबीस काही ते घेऊन दे. फूट महिला बाकी ना मागल्या वर्षी ना त्या तिकडच तर आम्ही सारखं पास काढला काय रे मुन्ना यंदा काय नाही चुकीना टाइम आहे घ्या तड कवळा होता तो शिरड्याला हे पहा. मग काढ ना तो मी बसेल ना आता काय सावाई काय मित्रांनो उन्हा आज चवळी आहे हा दोडा तोड दे मामा ये ना दोडा कडे घ्या टाकली काय ओ दोडा देन थोडी इकडे ताव निबर आहे म्हणून तसा लागतो नाही तर लय भारी बर का चव हे तरी आज गोड लागतो मुतखड्यासाठी चालतं बरं का आपले मुतकडे पडून जाता याच्याने
काय का नाही येऊ काशी वाट नाही का आई काढ तरी अजून तर ते पुढेपर्यंत जावा आणि मग पक्का चिकना कडा पर्या हो तोडणार तडप चौवत आहे ती निबर पण ना ऊन मग ती कलाकडा दिसत नस बर का पर्यावर आता पुढे एखाद सापडणार तशा उतरू हा सरळ ते तिकडं माने आत्मा ना तेराने पाहिजे बरं की तुम्ही सांगता 14 म्हणजे ती आळूनी पाणी सारखी राहते जिला म्हणतात तेराने पाहिजे तो सापडला का चला चला मित्रांनो दाजी पुढे सारखा एवढ्या मेहनतीनंतर आता आड चव सापडणार पर्या हो अशी खुशी मावत नाही पण काय आता चव काय घेऊ खुशी खावापेक्षा मग आव चव आव तो आणि दोडायरा ती क्वालिटी हाय क्वालिटी पक्का फरक पर्या ती मोबाईल मग तो पाहिजे होता आठवर ती कमीच होता नरतावर आता ते ना पाना बिना तोडी घेऊ मस्त मुलाने ते पाना तोडायला सुरुवात करी ती एवढा चौकाडा ना मस्त घर जावाना भेटणार बुवा अजून तर धावता आता 1-2 सापडणार तर मजाच मजा कडा थोडीशी माने खांदावरती मला एक फोटो काढ घेऊ कधी बी फिराने अंटरणार मोबाईल डोंगरला या पराव मस्त मेका बिका चौ पाहिजे तो रानमेवा आहे डोंगरला पर्यावर घे नाही तर ना कट नाही रही बा तो सावर खडा अटकाय खाल थांब 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 चालू आहे शूटिंग थोडी पाड्या मस्त पर्या होता काय तू दोडा पुढे वडे बर का चिकना एकटा पर्या वरगी घेरताव अरे हा कवडा कडा फिरना तो सापडणार तर कवडा बिवत म्हण दुसरा कड गवस द्या शिरड्यान बारीम जावं लागेल
कर बरं वंग सर्व दाजीकडे घे मोबाईल मी आला पाहिजे तू 8 मिनिटांची शूटिंग होईल 8 बरं अशा चौरा बरं का तो हात लावायला तडून पूर्ण खाल चव यावर केळीना पण आहे भाजी करी खाता आज भाजी बनवा लागेल बरं का काही कण्यासनी काय मग किती कलेवात येवात माने आता फोटोत निघणार आहे